सगळ्यांना सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. पाणी घ्यायचं आहे. पाणी आणि चमचा घ्या. सगळ्यांनी पाणी आणि चमचा आणा. तर पाण्याचं टेक्निक करायला विसरायचं नाही अजिबात. फक्त साडेतीनच्या ध्यानाला मी करू नका म्हणते, बाकी सगळ्याला करायचंच आहे. तर चला, दोन थेरपी आपण पाण्याच्या करतो, त्यामुळं खूप परिणाम व्हायला सुरुवात. हा, दोन थेरपी आपण करतो पाणी घेऊन. त्यामुळे खूप परिणाम व्हायला सुरुवात होतात. इथूनच परिणाम व्हायला सुरुवात होतात. एक म्हणजे व्हर्टेक्स वॉटर. व्हर्टेक्स म्हणजे पाण्यातील भोवरा. पाण्यात आपण भोवरा तयार करतो आणि एनर्जी ड्रिंक घेतो. आता भोवरा कसा तयार करायचा, तर घड्याळ्याच्या काटेच्या दिशेने फिरवायचे गरगर गरगर गरगर, आणि उलट्या दिशेने फिरवायचे गरगर गर. पाण्यात भोवरा तयार होतो. पाण्याचे अणुरेणू बदलतात, पाणी हलकं होतं. आणि हे आपण पहाटे पितोय 4:30ला, त्यामुळे हे एनर्जी ड्रिंक 4:30चं खूप किमया करून जातं. हे पहिली थेरपी आपली, पहिलं तंत्र. दुसरं तंत्र, पाण्याला आपण अफर्मेशन देतो, पाण्याला सूचना देतो. पाण्याला मेमरी आहे, आपण बघितलंय. जरा व्हिडिओ बघत चला युट्यूबवरचे, कारण सगळे तंत्र एका वेळेला सांगणं, एका कोर्समध्ये सांगणं होत नाही. तर व्हिडिओ बघत राहायचं. तर आता पाण्याला अफर्मेशन देतो आपण. पाण्याला मेमरी आहे. शरीरात 70% पाणी आहे. आणि हे जे काही पाण्याला सूचना देतो त्या पाण्यात उतरतात. कृतज्ञता भाव सगळ्यात महत्वाचा आहे. पाण्याला कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि धन्यवाद दिले पाहिजेत. आणि मग हे शरीरातल्या 70% पाण्यात मिक्स होऊन तेच काम करायला लागतं. तसे दोन्ही टेक्निक आपण प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला करत असतो. आधी विसरायचंच नाही, ओंकाराला करायचंच. जे नवीन साधक आहेत त्यांनी ओंकार ध्यान करायचंच 4 महिने. तुम्हाला आयुष्यात बदल हवा आहे, तुम्हाला ओंकार ध्यान सर्व काही देतं. कामदम मोक्षम सर्वात उच्च ध्यान येते. त्यामुळे जुन्याही लोकांना सांगितले, पण नवीन लोकांना कंपल्सरी आहे. तर ते जुलै महिन्याची फी भरून घ्यायची आहे. मग ओंकार ध्यान तुम्ही जोडलात की हळूहळू सगळ्या विहंगमच्या टेक्निक आणि जे काही आहे ते कळायला लागतं हळूहळू हळू. कारण कन्फ्यूज होत आहेत, प्रोग्राम एवढे चाललेत की काही कन्फ्युजन मध्येच बसलेत, काय करून काय नको. आणि मग एक एक नाही धड भाराभर चिंध्या असं पण चाललेलं आहे. म्हणून मग मी म्हटलं आज येऊन जरा थोडंसं बोलूयात. तर पहिलं ओंकार ध्यान. रेकॉर्डिंग चालू आहे. चालू आहे की सुजाता मॅडम रेकॉर्डिंग? चालू आहे. तर याच्यामध्ये चला आता दोन टेक्निक्स करायचे आहेत आपल्याला. पाण्यात भोवरा तयार करता करता पाण्याला सूचना देऊयात. निरोगी निरामय, आम्ही निरोगी निरामय आहोत. आम्ही निरोगी निरामय, शांत, सुखी, समाधानी आहोत. आम्ही सर्वजण समाधानी आहोत. आम्ही सर्व निरोगी निरामय सुख शांतीमध्ये समाधान आहोत. हे अमृतमय पाण्या, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांना तू सुखी ठेवले आहे, सर्वांना समाधानी ठेवले आहे, सर्वांचे मंगल तू घडवत आहेस. धन्यवाद 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 धन्यवाद. पाण्यात भोवरा झालाय बघा. पाणी पिऊन घ्यायचंय. पाण्याची चव बदलली आहे, पाण्याचं स्ट्रक्चर बदललं आहे, पाण्याचे अणुरेणू बदलले आहेत. हे व्हिडिओ टाकलाय परवाच ओंकाराचा, बघा. आणि डाव्या हाताने प्यायचं, समघोटात प्यायचं. शिवसूर्योदय पाळायचे ज्यांनी शिकले त्यांनी.
शिवसरोदयत आपण बघितलं डाव्या हातानेच पाणी प्यायचंय. समघोटातच प्यायचे. तर हे पहिले दोन टेक्निक आपण करतो. आता तिसरं म्हणजे आज प्रतिपदा आहे. तर प्रतिपदा हे शिवसरोदय शास्त्रामध्ये शिकवलं जातं. भाग एक खूप महत्वाचा आहे. आधी सगळं ऑनलाईन फ्री घेऊन झालेलं आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण तरी सुद्धा पिरॅमिडमध्ये येऊन बोलवून शिकवतेय मी. याला एक कारण आहे. तर सगळ्यात महत्वाचं आज प्रतिपदा आहे. आता थोडंसं बाहेरच्या कल्पना देतीये. चला मुक्त होऊयात. यामध्ये सगळं पृथ्वीवर काय घडत आहे आणि काय परिस्थिती बदलली हे सगळं आहे. आता जुलै येत आहे. जसजसं जुलै येत आहे तसतसं ड्रास्टिक सिच्युएशन्स ट्रिमंडस बदलणार आहेत. युद्धाची सिच्युएशन आलेली आहे. परत आपलं सुद्धा सुरू होणार आहे. थंड आहे म्हणजे समजू नका. बऱ्याच गोष्टी होणार आहेत. आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्याची एकदा आठवण करण्यासाठी मी आली आहे. नवीन लोकांना स्पेशली. ही पृथ्वी बदलतीये. चंद्र, तारे, ग्रह सगळे बदलतायत. युनिव्हर्स बदलतंय आणि काळाचा अंत जवळ आलेला आहे. पृथ्वी चाललेली आहे एका वेगळ्या आयामामध्ये चाललेली आहे. म्हणजेच आपण पृथ्वीच्या चांगल्यासाठी यावेळेला धर्तीवर जन्म घेतलेला आहे. आपण खूप महान आत्मे आहोत आणि पृथ्वीला जे वरच्या आयामात जायचं आहे त्यासाठी आपण धर्तीवर अवतरलो आहोत. तर आपलं काम पहिलं हे आहे आणि आपण ते करत नाहीये म्हणून संसारात अडी अडचणी आल्या. ज्यांच्या आल्या ते जोडले गेले. ज्यांना अजून समजलं नाही त्यांनी समजून घ्यायची गरज आहे की संसार करण्याची ही वेळ नाहीये. मुलं बाळ नोकरी चाकरी करण्याची ही वेळ नाहीये. ही वेळ आहे ध्यानाला जोडून घ्यायची आणि पृथ्वीसोबत जायची. पृथ्वी जिथे चालली तिथे जायची ही वेळ आहे. आध्यात्मिक युग सुरू झालेला आहे. जो ध्यान करेल तोच सस्टेन होणार आहे. त्यामुळे ध्यानाला जोडण्यासाठी फटके बसत आहेत आयुष्यात. जो लवकर मानेल, जो ध्यानाला आपलंसं करेल, जो ध्यानाच्या पाथवर चालत राहील तोच पुढे जाणार आहे. सर्व अर्थाने त्याची आध्यात्मिक प्रगती ज्याच्यासाठी आपण जन्म घेतो ते होत राहणार आहे. तर आता जवळजवळ विहंगमनी 2022 पासून कार्यक्रम केले आणि पहिल्यांदा आयुष्यात बदल कसे घडवायचे ते सगळ्यांना शिकवलेलं आहे. एक टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण स्वतःवर डिपेंडंट राहिलेलो आहोत. इतर कुठल्याही गोष्टींवर डिपेंडंट नाही. आपल्याला वन फिरायचंच नाही. आपल्याला कळलं जे काही हवं आहे ते आपण कसं मिळवू शकतो, एका क्षणात कसं मिळवू शकतो, हे सगळं बघितलं. त्यामुळे जे काही हवं आहे ते प्राप्त करण्याचं सगळं शिकून झालं आपलं. आता आपण जे ध्यान प्रकार केले ते ध्यान नव्हतेच, ते ध्यानविधी होते. ध्यानासाठीच्या तयारी होत्या. म्हणजे आपण जे काही ध्यानामध्ये वाक्य बोलतो आणि त्याच्यावर फोकस लावतो, शरीरावर लावतो, हृदयावर लावतो, चक्रावर लावतो, किंवा जे काही करतो 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 ते ध्यान नाही. त्यामुळे त्यातून आता बाहेर पडायचं आहे. जे काही पूर्वीचे साधक आहेत त्यांनी. हे सगळ्यांनी आज लक्षात घ्या. प्रतिपदेचा दिवस आहे आणि एक उच्च प्रतीची ऊर्जा आता गुरुपौर्णिमेपर्यंत येत आहे. बुद्ध पौर्णिमेपासून सुरू झालेली. यातच फ्री विल आपली ठरवून एक चांगली आघाडी एक मारणार आहोत आपण. म्हणून त्या जुलैला पिरॅमिडला यायचं आहे. जे काही दीक्षा आहे, दीक्षा त्या दीक्षेची ऊर्जा येत आहे. गुरुपौर्णिमा ते बुद्ध पौर्णिमा ते गुरुपौर्णिमा. मग आपण देवळांमध्ये का जातो, आपण यात्रेला का जातो, उच्च ऊर्जा घ्यायलाच जातो. पिरॅमिड म्हणजे तिप्पट ऊर्जा, उच्च ऊर्जा. तर हे महत्व आहे पिरॅमिड मध्ये यायचं. म्हणून मी शिवसरोदय तिथेच शिकवते की एक लेव्हलची पात्रता येते, एक प्रकारची दीक्षा घडते शिवसरोदय साधकांना तिथे येऊन घेतल्यामुळे. ती घ्यायची आहे तिथे येऊन. कारण आता जे 3.5चं आमचं ध्यान झालं त्याच्यामध्ये संकल्प किंवा जे काही आहे एकदम गुड टेक्निक्स आणि एकदम ध्यान. तिथे काही करायचंच नाही. आज लावलं करायला प्रतिपदा असल्यामुळे. पण तिथे बसायचंय, जे घडतंय ते घडून द्यायचंय, निरीक्षण करायचंय, हे ध्यान. जे घडतंय ते घडून देणं म्हणजे ध्यान. ते सुरू झालेलं आहे. आणि आता जवळजवळ 50 साधक झालेत शिवसरोदयचे. अजून भरपूर येणार आहेत. आता नावं जी आहेत ती अजून
आणि मग पुढे तेच ध्यान होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे जे मागं राहिलेत ना, त्यांनी ही अलार्मिंग लास्ट बेल आहे तुमच्यासाठी, की आता 2 ऑगस्ट आणि 3 ऑगस्ट सविता मॅडममुळे लॉन्च केले, नाही तर मी नाही घेणार नव्हते. आणि ते काही ऑनलाईन होणार नाहीत, पाऊस जरी किती आला तरी. फक्त भाग 3 मी ऑनलाईन म्हणजे मुद्रा आहे म्हणून मी म्हटलं की ठीक आहे. आपण मुद्रांचा कोर्स पण केल्या, ऊर्जा ही बघितली आहे, तर तो कदाचित ऑनलाईन होईल. पण भाग 1 भाग 2 नाही होणार. त्यामुळं त्यांनी जी मला सांगितली आहे 2 आणि 3 ला मी येतेय आणि घ्या, त्यांच्यासाठी तर लॉन्च केलेला आहे, तर त्याच्यात संधी घ्यायची तर घ्या. कारण बघा आता जुलैपासून परिस्थिती विचित्र येणार आहे. तुम्ही बघताय काय काय सांगितलं जातंय, सामान भरून ठेवा, पेट्रोल डिझेल तेल, कारण अजिबात या गोष्टी, एकदा का युद्ध आता सुरू झालेलंच आहे दुसरीकडे, दुसऱ्या 2 कंट्रीचं आपलंही सुरू होणार आहे. आणि भयानक आपल्या भारताचा विनाशकाळ सांगितलेला आहे यावर्षी. म्हणजे विनाशकाळ म्हणजे एक दुर्दैवी वर्ष आहे, विनाशी वर्ष आहे भारताला हे 2025. आणि हाच 6 महिने उरलेला तो विनाश जास्तीत जास्त घडणार आहे, असं वर्तवलेलं आहे. मला काही खरं खोटं माहिती नाहीये. पण आपण एक बघतोय जे काही युट्यूबवर चाललंय भविष्यवाणी, ते सगळेच खऱ्या ठरतायत, तंतोतंत खऱ्या ठरतायत. पर आकाशात रंग दिसणं असू देत, काही असू देत, परत तो मासा दिसणं असू देत, आणि भयानक पूर चाललेत. आपण बघितलं काल सुद्धा आपल्या राज्यांमध्ये, गुजरात काय, उत्तर प्रदेश काय, केवढं तुफानी सगळं चाललेलं आहे. हे बघतोय आपण, म्हणजे हे काय आता फक्त बघून सोडून द्यायची वेळ नाहीये. जे काही भविष्यवाण्या चालल्यात ते सगळ्या खऱ्या ठरतायत, सगळ्या खऱ्या ठरतायत. ऍक्च्युली हे क्रिएट करतायत, लक्षात घ्या, आपणच सगळे क्रिएट करतोय. जी नवीन धरती आहे, जी शुद्ध करतोय धरती, जे सगळ्यांना आता प्रलयाचा, महाप्रलयाचा काळ आलेला आहे, तो आपणच क्रिएट करतोय. कारण आपलं चांगलंच होणार आहे ना. आपण उच्च अवस्थेकडे चाललोय. जे काही आपल्याला वाटतंय मरू नये, हे होऊ नये, ते होऊ नये, त्या सगळ्या आपल्या खालच्या लेवलच्या, खालच्या स्तराच्या ऊर्जा आहेत, इच्छा आहेत. हायर ऊर्जा म्हणजे मोक्षाला तयार राहणं. काहीही येतंय, मृत्यू येतोय, त्याला तयार राहणं. मृत्यूनंतरच खरं आपलं प्रगती होणार आहे. वेगळ्या लेवलला आपण जाणार आहोत. आत्मिक ज्ञान त्यामुळे घ्यायचं आहे. तर या गोष्टी नवीन लोकांनी लक्षात घ्या. हे समजून घ्या आधी. पण ह्याचा अर्थ पूर्ण अध्यात्म आहे विहंगमचं असं नाही, नुसतं ध्यान ध्यान ध्यान. आपण सांसारिक सगळ्या सुख सोयी घेत घेत चाललेले आहेत. उंच झोके घेत घेत चाललेलो आहोत. सगळ्या गोष्टींवर आपण फोकस केलेला आहे विकास. शारीरिक झाला, मानसिक झाला, आध्यात्मिक झाला, प्रापंचिक झाला, रिलेशनशिप झाली, पैसा झाला, सगळंच. सगळं करत करत चाललेलो आहे आपण. पण आता थोडीशी ऊर्जा बदलत आहे. मग या ऊर्जेत खरं ध्यान घटणं फार गरजेचं आहे. आता म्हणजे जे काही माइंड आपण ठेवतो, एखाद्या अवयवावर ठेवतो किंवा एखाद्या गोष्टीवर ठेवतो, ते ध्यान नव्हे. मग ह्या ज्या आहेत, चला मुक्त हुयत करायला सांगितलाय कार्यक्रम. आता कारण दुपारचा कार्यक्रम नाहीये काही दिवस. त्याच्यामध्ये तुम्हाला मी डीएनए करून घ्या म्हटलं होतं. आता डीएनएचं झालं. आजपासून तुम्हाला चला मुक्त हुयत सांगितलेलं आहे जुन्या लोकांना. ज्यांच्याजवळ मेंबरशिप आहे त्यांना. मेंबरशिपवाल्यांनी पैसे मेंबरशिपचे घातलेले आहेत. 50% डिस्काउंट यावर्षी दिलेला आहे दुसऱ्यांदा. याचा अर्थ काही करायचा नाही असं नाहीये. करायचंय, तो चला मुक्त होऊयात उघडायचंय आपल्याला आता सोमवारपर्यंत, रविवारपर्यंत. त्याच्यात हे सगळं सांगितलंय, बघून घ्या. शरीराचे लेअर, चेतने, कॉन्शियसनेसचे प्लेन्स वगैरे सगळं. एक एक वरच्या स्तरावर जायचे की नाही औराच्या, का तेथेच बसायचंय, या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. तर महत्वाचं म्हणजे प्रतिपदा आज आहे. आता जी काही मी पाण्यामध्ये वेव्स तयार केल्या, इकडे बघा मागं समुद्राच्या लाटा चालू आहेत. आता उंचच्या उंच तुम्ही बघितलं मुंबईला केवढ्या लाटा, त्यांनी 2 दिवस वॉर्निंग दिल्या होत्या. जवळजवळ 5.75 मीटर उंच लाटा येणार आहेत म्हणून वॉर्निंग होती. बघून घ्या किती लाटा, किती उंच आलेल्या आहेत मुंबईच्या सुद्धा ह्याच्या इथे. तर या गोष्टी काय सांगतायत आपल्याला, की भूकंप सुरू झालेले आहेत. जी काही सूर्याची प्रेमाची ऊर्जा आली, सोलर फ्लेअर आले, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काहीही नाहीये. लक्षात घ्या, हे ग्लोबल वॉर्मिंग नाहीये. हे सगळं पृथ्वीचा परिवर्तन, द एंड, सायकल हॅज कम टू एंड, हेच झालेलं आहे. सूर्य ते करत आहे. सूर्य जेव्हा असा श्वास
त्यांनी एक्सपांड केलेला आहे. तो आता जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करणार आहे त्यावेळेला ती इव्हेंट घडणार आहे. आणि सूर्याने जी आग ओतलेली आहे, म्हणजे सूर्याने जे प्रेम दिले पृथ्वीच्या असेन्शनला आणि आपल्या असेन्शनला, त्यामुळे पृथ्वीच्या गर्भामध्ये ढवळाढवळी झालेल्या आहेत सुरू. जे काही सोलर फ्लेअर आले 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 आले, गरम झालं झालं, त्यामुळं पृथ्वीच्या आतमध्ये दाह दाह सुरू आहे. तिला एकदम शिफ्ट व्हायचे आता. म्हणून मग ज्वालामुखी जे आहेत पृथ्वीच्यातले ते सगळे बाहेर येणार आहेत. पृथ्वीच्या आतमध्ये ढवळाढवळ सुरू आहेत, म्हणून समुद्रात उंच उंच लाटा येत आहेत. म्हणून ते मासे खालून ढवळून येत आहेत वरती. त्यांना कळतंय खाली काय चाललंय. म्हणून कधीही न दिसणारे मासे दिसायला लागलेत. वर उंच उड्या घेत आहेत मासे, आणि ते इतक्या उंच उड्या घेतात की त्यांचे प्राण जात आहेत, त्याच्यातून किनाऱ्यावर पडत आहेत. तर या सगळ्या गोष्टी गर्भात पृथ्वीच्या ज्या सुरू झाल्या, डोंगरच्या डोंगर पडतायत आणि अजून आता जास्त होणार आहे. संपूर्ण रस्तेच्या रस्ते बदलणार आहेत. आपण बघतो की पृथ्वी सुद्धा दुभंगत चालली आहे, भारतामध्ये सुद्धा. भारताचा नक्षा सुद्धा भराभर बदलणार आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्यात. अफाट एनर्जी येत आहे. मग ही जी आता आज जी काही अमावस्येनंतरची प्रतिपदा आहे, गेले 2 दिवस प्रचंड ऊर्जा आलेली आहे, प्रचंड. आणि अजून आज आणि पुढचे 2 दिवस येणार आहेत. 5 दिवस मी तसंही सांगितलंय. पण ह्याला सगळं मी 3:30च्या ह्याच्यात आणि परवा जे काही मीटिंग घेतली प्रतिपदेची, त्यात सगळं महत्व सांगितले. 20 वर्षांनी कशी सिच्युएशन आली आहे ग्रहाची वगैरे. स प्रतिपदेच्या मीटिंगमध्ये परवा सगळं सांगितलंय. तर ही 20 वर्षाची जी सिच्युएशन्स आलेली आहे, चंद्र, सूर्य आणि गुरु, याच्यामुळं काय काय ऊर्जा यायला लागलेल्या आहेत. या ऊर्जेचा फायदा पण आपल्याला घ्यायचा आहे. मग आजची प्रतिपदा कालच्या दोन्ही अमावस्येचे दिवस खूप पॉवरफुल होते. आणि आता अजून आजपासून 2 दिवस पॉवरफुल येणार आहे. मग निसर्गाची शक्ती आपण आपल्या संकल्पावर घेतो. संकल्प म्हणजे आपल्या इच्छा. आपल्याला काय करायचं आहे, कर्म काय करायचं आहे, इच्छा काय आहे, काय मिळवायचं आहे. म्हणजे संकल्प करायचे, ठरवायचं. आपण प्लॅनिंग म्हणतो, टाइम टेबल म्हणतो, तसंच ते संकल्प. आणि जे काही आता मिळवायचं आहे आपल्याला, पूर्वीचे उपाय संपलेले आहेत. पूर्वी ज्या पद्धतीने केले, इथे रिझल्ट मिळणार नाही. युगानुसार प्राप्तीचे मार्ग बदलतात. युगानुसार प्राप्त करण्याची तंत्र बदलतात. आणि युगानुसार तंत्र शिकली पाहिजे. आणि ही युगानुसार आपण तंत्र शिकत आहोत. आणि ह्याच्यामध्ये शिवसरोदय हे तंत्र सगळ्यात महान आत्ता शिकण्याची गरज जास्तीत जास्त झालेली आहे. म्हणून एवढं गूढ ज्ञान व्हिडिओ मार्फतही डिस्कस केलं जाते. पण व्हिडिओमध्ये खूप चुकीचं सांगितलं जातंय. काल एक माझ्या पुढे आला व्हिडिओ, आणि सगळं सुषमनीत करा आणि सुषमनीत सगळी कामं करा. किती चुकीचा तो माणूस बोलत होता व्हिडिओ. बापरे! म्हणजे किती चुका सांगतायत त्या व्हिडिओमध्ये. काही नाही, इकडचं ज्ञान ऐकायचं आणि तिकडं बोलायचं असं आहे. प्रॉपर अभ्यास करून कोण बोलतं का व्हिडिओमध्ये? तर या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून हे जे काही निसर्गाची शक्ती आहे ती मिळवणं म्हणजे शिवसरोदय शिकणं. निसर्गाला जोडणं म्हणजे शिवसरोदय पाळणं. श्वासाचे नियम पाळणं. डाव्या नाकपुडीवर काय करायचं, उजव्या नाकपुडीवर काय करायचं. तर आता या युगाचा तंत्र जो आहे तो संकल्पाचा आहे. आपण श्रीपाद श्रीवल्लभामध्ये पण बघितलं की हे जे काही सत्ययुग आहे त्याच्यामध्ये संकल्पाने सिद्धी मिळणार आहे. मग संकल्पाने जर सिद्धी मिळणार आहे, मग संकल्पच आपण प्रतिपदेनुसार शिवसरोदेनुसार डिटेल करतो, डिटेल. आणि आज तर 3:30ला अजून खूप त्याच्यावरच्या लेवल गाठल्यात. कसे करायचे संकल्प. तर याच्यामध्ये आज प्रतिपदा आहे. मग प्रतिपदा अमावस्येनंतरची आहे. म्हणजे आज आपल्याला 2 वेळ पॉवरफुल मिळणार आहेत. निसर्गाची शक्ती आपल्या इच्छांवर, स्वप्नांवर मिळवण्याची. मग हे म्हणून मी म्हटलं आज थोडंसं बोलूयात. तर आज आपण ध्यानही तसंच करणार आहोत. प्रतिपदेचंच ध्यान करणार आहोत. म्हणजे आपले जे काही संकल्प आहेत ते लिहून ठेवलेत का? मीटिंग घेतली. सगळे संकल्प दरवेळेला मी डिस्कस करत असते. कुठले संकल्प करा, कुठली ऊर्जा येत आहे तेही सांगितलं. कशामध्ये येत आहे, आपल्या कुठल्या हाऊसमध्ये पत्रिकेच्या ऊर्जा येत आहे. ते आपल्या पत्रिकेच्या कुठल्या हाऊसमध्ये ऊर्जा येत आहे ते बघून एनर्जी लावा. माझं हाऊस सांगितलं. माझ्या ह्याच्यात काय आत्ता सगळी ऊर्जा येते. पूर्ण युनिव्हर्स कनेक्शन्स, पूर्ण एकदम सिक्रेट टू सिक्रेट
मला ज्ञान मिळणं, हेच याच घरात माझी ऊर्जा येते आता. हे सगळं तुम्हाला सांगितलं. तुमची पण बघा, पण एकाने मला नंतर तिथे शंका विचारलेली नाही. एवढं तर तुम्ही बारकाईने बघता आणि एवढं मी जे काही सांगतेय ज्ञान, त्याचा फायदा तुम्ही करून घेता. मी तुम्हाला म्हटलंही होतं, तुमच्या कुठल्या घरामध्ये ऊर्जा येते याचा व्हिडिओ मी टाकते. एकाने विचारलं नाही. मी पण कशाला टाकू मग? तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढंच मी घेणार. तर आता सगळ्यांनी आज प्रतिपदा संकल्प ध्यान करायचं आहे. आणि हे संकल्प ध्यान आपण आता प्रॉपर जी काही ऊर्जा सुरू आहे त्याच्यामध्ये करत आहोत. आता आपण बघितलं आपलं प्राणायाम मोफत सुरू आहे. आणि कोणीतरी मला वाटतं सुचेता मॅडम आहेत का? सुचेता मॅडमनी विचारलं होतं की प्राणायामाची वेळ कुठली चांगली. त्या मॅडमनी काही उत्तर दिलेलं नाही. आज देतील का नाही माहिती नाही, पण मी माझं उत्तर देते तुम्हाला की सगळ्यात प्राणायामाची वेळ म्हणजे ब्राह्मी मुहूर्त. आणि आपण या ब्रह्ममुहूर्तावरच ध्यान करतोय, 4:30चं ध्यान. त्यामुळे आपल्या वेळा अतिशय उत्तम आहेत. 4:30ची दुपारची वेळ काय, संध्याकाळी पण प्राणायाम करावा, सकाळचेही ब्राह्मी मुहूर्त सूर्योदयाच्या आधी 1.5 तास किंवा सूर्योदयानंतर 1.5 तास. त्या 7:30चा प्राणायामाचा टाइम सुद्धा किती परफेक्ट आलाय बघा. सूर्योदयानंतर 1.5 तास. आणि प्राणायाम कसा चालू आहे बघा आता. शिवसूर्योदय 3:30 आणि प्राणायाम आणि नाडी शोधन किती तुम्हाला हातात हात घेऊन चाललेत. जे काही 3:30 मध्ये शिकवते तेच बरोबर इथे मॅडम सांगतायत, थोडं 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 त्याचाच उपयोग आपण इकडं बघितला. कसं नाडी शोधन, नाडी स्वच्छ करून घेतो, ऊर्जा कशी फ्लो होतीये त्यामुळं. तर अमृत समय आपले आहेतच. थँक्यू मॅडम, थँक्यू. मी आहे, ऐकतेय. हा, आता पण त्या माझं मॅडम इथे काय. ना सगळं येऊन दुपारचं चाललंय, त्यामुळे एवढी मजा नाही येते. नाही, मग असं तुम्हाला कोणी लक्ष उठायला काही, तुम्हाला काही बंदी केली आहे का? तुम्ही उठा ना पहाटे तिथे. पहाटे उठा हा, ना तुम्ही. उठते मी. ओके, आता उठते त्या मी, तसं मॅडम नाही. काय मला उत्तर देतील माहिती नाही, पण मी उत्तर दिली आहे की 4:30ची वेळ आपली हो हो परफेक्ट आहे. मॅडम, थँक्यू. आणि त्याच्याही पेक्षा 3:30ची वेळ अजून परफेक्ट आहे, कारण त्या सगळ्या हायर लेवलच्या, सगळ्यांसाठी नसतं ते 3:30चं ध्यान. 3:30 म्हणजे आपल्या लेव्हल प्रमाणेच सगळं असतं. तर त्यामुळे लेव्हल प्रमाणच आपले प्राणायामाचे टायमिंगही असतात. कोणाला नुसतं शरीरासाठी प्राणायाम करायचं, त्यांनी भले सकाळी करावं, दुपारी केव्हाही करावं. आपल्याला आपल्याला शरीरापेक्षा आध्यात्मिक उन्नती हवी. तर ते वेळा सगळ्या त्या त्या लेव्हल प्रमाणे, अध्यात्माची कुठली स्टेज आहे त्या लेव्हल प्रमाणे वेळा बदलतात. तर हे सगळं प्रतिपदेचं महत्व आहे आज. आणि त्यामुळे जे काही ज्यांनी ऑनलाईन शिकलेलं आहे त्यांनी करून घ्या आज प्रतिपदा वेळेनुसार. जेवढं थोडंफार केलंय, शिवसूर्योदयचं तर मीटिंग घेऊन सगळं डिटेल सांगितलेलंच आहे मी. तर आजची ऊर्जा अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे ही सोडायची नाही. आपले संकल्प, आता ही जी ऊर्जा येत आहे त्या दोन वेगळ्या ऊर्जा येत आहे. आता जे आजूबाजूला घडणार आहे ते इंडिव्हिज्युअल लेवलला घडणार आहे. ज्या काही वाईट गोष्टी घडणार आहेत, हाना माना माऱ्या जाळपोळ, पूर्वी ग्रुपनी व्हायच्या दंगली विंगली, आता इंडिव्हिज्युअल लेवल. सटकणार आहे प्रत्येकाचं डोकं डोकं. या गोष्टी इंडिव्हिज्युअल लेवलला होणार आहेत. पण ऊर्जा कोणाला मिळणार आहे? जो दुसऱ्यांसाठी उपयोग करणार आहे त्यालाच ऊर्जा मिळणार आहे. ही लक्षात घ्या. ही परिवर्तनाची लाट आहे. परिवर्तनाच्या लाटीमध्ये आपण दुसऱ्यांसाठी उतरायचं असतं, करणं. जसं जेव्हा हे आलं, करोना आलं, त्यावेळेला बघा किती लोक उतरले सेवा द्यायला. तसंच हे इमर्जन्सी आलेली आहे. आता जुलैपासून इमर्जन्सी सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही जेवढं दुसऱ्यांसाठी कराल तेवढं तुम्हाला, नाहीतर नाही मिळणार आहे. इंडिव्हिज्युअल नाही. मी जसं म्हणते की आता ग्रुपमध्ये पुढे जायची वेळ आहे. आता इंडिव्हिज्युअल मध्ये पुढे जाणं नाही शक्य. ग्रुप मधनच पुढे जाणार आहे. ग्रुप मधलंच, ग्रुप चेतना, ग्रुप कॉन्शियसनेस, ग्रुप डायनॅमिक, ग्रुप एनर्जी. हे जे मी म्हणतीये तसंच आता जे ग्रुपसाठी करणारे, जे दुसऱ्यांसाठी करणारे, त्यांनाच काही मिळणार आहे, इतरांना नाही मिळणार. म्हणून काल मी तुम्हाला डोनेशन द्यायला लावलं बघा. ज्यांनी दिलेलं नाही आतापर्यंत एप्रिल पासून या वर्षात, त्यांनी देऊन घ्या. केलेलं आहे बऱ्याच लोकांनी, त्यांचे धन्यवाद. कारण जोपर्यंत तुम्ही सोडत नाही, स्वतःच स्वाहा करत नाही, डिटॅच होत नाही, दुसऱ्यांना देत नाही, तर तुमचं नाही पुढं जाणार आहात. म्हणजे ज्यांनी देणग्या दिल्या त्यांना माहितीये काय होतंय ते. त्यामुळे अजूनही आज तरी प्रतिपदेला ज्यांनी दिलेले नाहीत एप्रिल पासून, त्यांनी द्याव्यात. आता याच्यामध्ये जो दुसऱ्यांसाठी काही करणार आहे त्यालाच फक्त ऊर्जा येणार आहे. परिवर्तनाची लाटे, युगाची लाटे, हा सगळा रूलच असा झालेला आहे.
म्हणजे हे जे युग सुरू काय जे आहे ना ते देवाणघेवाण बाटल सिस्टीम जी पूर्वी होती, मी द्यायचं घ्यायचं मी द्यायचं, आणि खूप वाईट अवस्था येणार आहे. आता तुम्हाला बाकीचे व्हिडिओ डिक्लेअर काय करतायत बघा, काय काय भरून ठेवा घरात ते सगळं ऐका तुम्ही. ती सिच्युएशन येत चाललेली, येत जाणार आहे, येणार आहे. आणि बऱ्याच महत्वाच्या सूचना मी तुम्हाला केल्या की बाहेर अजिबात पडू नका, कारणाशिवाय बाहेर पडू नका, कामांशिवाय बाहेर पडू नका, शक्यतो कामं पुढे ढकला. आणि एक नैसर्गिक आपत्तीपासून वाचा. हे जसं मी सांगतेय तसं आता दुसऱ्यांसाठी करा. घरात बसून करता येतं ना दुसऱ्यांसाठी बऱ्याच गोष्टी. तर याच्यामध्ये सामूहिक चेतना पेरणी फार महत्वाची झालेली आहे या ऊर्जेमध्ये ना, आपण ते करतो. पण रोजच्या ध्यानात करावं आता. तर आज आपण सामूहिक ध्यानही करणार आहोत, प्रतिपदा संकल्प ध्यानही करणार आहोत. सुजाता मॅडम करणार आहेत शेअर. तर मला या सर्व महत्वाच्या गोष्टी सांगायच्या होत्या. आणि वेबसाईटवर सगळे 2-3 जे मोफत कोर्स आहेत त्याच्या मी आज स्क्रीनशॉट टाकते. नवीन साधकांनी, जुन्या साधकांनी, कारण आता ऑगस्टमध्ये नाहीये ना सकाळचं ध्यान. अजून तरी मी काही ठरवलं नाहीये. तर ह्या 2-3 कोर्स मधलं आपल्याला करायचे मोफत कोर्स आहेत वेबसाईटवरचे. एक एक उघडून ध्यान करायचे. ते ध्यान अतिशय चांगले झालेले आहेत. क्लिन्झिंगचे ध्यान आहेत, मॅनिफेस्टेशनचे ध्यान आहेत. मग हे सगळं करत करत मग पुढच्या स्टेजला यायचं आहे नवीन साधकांनी. तर चला सुजाता मॅडम, मी जास्त वेळ नाही आता घेत, तुम्ही सुरू करा. महत्वाचं सगळ्यांनी लक्षात घ्या, सामूहिक चेतना पेरायचीच आहे. आणि शेवटी ज्या वेळेला सबकॉन्शियस मध्ये जाऊ, अल्फा ब्रेन फ्रिक्वेन्सीला जाऊ, ध्यानाच्या शेवटी जाऊ, त्यावेळेला सामूहिक चेतना पेरायची आहे. मॅडम दोन्ही शेअर करा. हो मॅडम, सुजाता करते. मॅडम.